लातूरकरांनो, तुमचे घराचे स्वप्न आता होणार साकार. श्री मुक्तापुरे यांचे प्रिजो कन्स्ट्रक्शन्स घेऊन आले आहेत एक आलिशान गृहप्रकल्प, जे राजीव गांधी चौकापासून अगदी 2 मिनिट आणि नंदी स्टॉप व ट्युशन एरिया पासून अगदी 3 मिनिटांवर. तुलसी इलाई महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये खळबळ निर्माण करणारा नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात हा सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे आणि तिकडे SIT आणि ED या दोन्ही संस्था त्याच्या प्रॉपर्टीची आणि SIT या नाशिकच्या भोंदू बाबाच्या अनेक कारनाम्यांची चौकशी करते आहे. अनेक गोष्टी समोर येत आहेत, त्याच्या प्रॉपर्टीच्या बातम्या बाहेर येत आहेत, किती कोटीची संपत्ती आहे ती बाहेर येते, जमिनीची चर्चा होते, परंतु ज्या गोष्टी बाहेर यायला पाहिजे त्या अजूनही येत नाहीत. आणि त्या गोष्टी या आहेत की कोणकोणत्या राजकीय नेत्यांच्या बैठका या कॅप्टन अशोक खरात याच्याबरोबर झालेले आहेत किंवा महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आज मोठ्या पदावर असलेले असे कोणते नेते आहेत जे की सातत्यानं कॅप्टन खरातच्या दरबारामध्ये हजेरी लावत होते. ते का हजेरी लावत होते या गोष्टीचा शोध अद्यापही लागलेला नाही आहे. SIT चौकशी करत असली तरी या बाबी जाहीर होत नाहीत. त्यामुळे कॅप्टन अशोक खरातला सांभाळणं खूप आवश्यक आहे. त्याला काही होणार नाही किंवा अकाली मरण येणार नाही किंवा त्याला काही झटका येणार नाही किंवा प्रकृती त्याची खराब होऊन तो पोलीस कोठडीत किंवा या सध्याच्या तपास काळामध्ये त्याचा प्राण जाणार नाही. यासाठी त्याला सांभाळण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. मी असं का म्हणतोय हे आता आपण पुढे ऐकायचं आहे आणि तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा जरूर कळवायचं आहे. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे रिंगण लाईव्ह. अजूनही आपण रिंगण लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे, जरूर सबस्क्राईब करा. कॅप्टन खरात आणि त्यांच्याबरोबर जे काही लांगे बांधे असलेले रुपाली चाकणकर एवढ्यावरच हा विषय संपणार आहे का? रुपाली चाकणकराने आपल्या पदाचा राजीनामा दिला, पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला, त्यांची चौकशी सुरू आहे. इथंच कॅप्टन खरात यांचं प्रकरण संपलं असं होतं का? किंवा जे काही 2, 4, 8, 9, 10, 12 गुन्हे दाखल झाले आहेत एवढ्यावर कॅप्टन खरात हे प्रकरण संपणार आहे का? असं होत नाही. गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेला हा अत्यंत घाणेरडा खेळ जो आहे किंवा ही ज्या काळ्या जादूचा खेळ आहे किंवा महिलांना असं काहीतरी जल प्यायला देऊन त्यांना पूर्णपणे त्यांची मती गुंग करून त्यावर बलात्कार करण्याचा, लैंगिक अत्याचार करण्याचा हा जो काही खेळ आहे किंवा मग जादूटोणा, छूमंतर जे काही तो प्रकार करत होता तो नेमका कशासाठी करत होता? काय कोण आहे त्यामध्ये? राजकारणातली लोक यामध्ये याकडे का जात होती? कशासाठी जात होती? महाराष्ट्र राज्याच्या मोठ्या पदावर असलेले, संविधानिक पदावर असलेले बरेच नेते या कॅप्टन खरात यांच्याकडे जात असल्याची बातमी उघड होते. परंतु ती का जात होती किंवा ते जाऊन नेमकं त्यांनी काय केलेलं आहे, कशासाठी त्या भेटीगाठी होत्या, या सगळ्या गोष्टीचा खुलासा होणं बाकी आहे. अलीकडे तर अजितदादांच्या अपघाती निधनाचा संबंध सुद्धा कॅप्टन खरात यांच्या काळ्या जादूशी लावला जातोय. त्याचाही शोध अजून लागणं आवश्यक पूर्णपणाने आहे. बऱ्याच गोष्टीचा शोध घ्यायचा आहे अजून. त्यामुळं केवळ एक SIT स्थापन केली आणि SIT मध्ये त्यांची प्रॉपर्टी किती आहे, पैसा किती आहे, कोणाकोणावर कोण्या महिलांवर अत्याचार केला, याच दिशेने जर सगळी चौकशी झाली आणि SITचा तपास पूर्ण झाला तर खऱ्या अर्थानं कॅप्टन खरातच्या पूर्णपणे संपूर्ण काळ्या कारकिर्दीचा हिशोब मांडला गेला असं होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये भाषण केलं होतं की या प्रकरणामध्ये खूप लोक गुंतलेले आहेत. मग ते कोण गुंतलेले आहेत त्याचा जाहीर खुलासा झाला पाहिजे, ते पुढे आले पाहिजे. मुख्यमंत्र्यांचं विधान आहे, जबाबदार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं ते विधान आहे. मग ते गुंतलेले आमदार कोण आहेत, गुंतलेले खासदार कोण आहेत, गुंतलेले मंत्री कोण आहेत, उपमुख्यमंत्री कोण आहेत, या सगळ्या गोष्टीचा खुलासा होणं बाकी आहे. त्यासाठी कॅप्टन अशोक खरात हा जिवंत राहायला पाहिजे. मी म्हणतोय जिवंत का राहायला पाहिजे की त्याची प्रकृती अत्यंत खराब झाली आहे. त्याला शुगर आहे किंवा त्याला BP आहे. सांगितलं जातं की पॅरालिसिसचा सुद्धा एक हलका अटॅक त्याला येऊन गेला. त्याचा एक हात वगैरे वर खाली होत नाही.
तसं होत जर झालं आणि एके दिवशी कॅप्टन खरातला किंवा कॅप्टन खरात संपला, तर या सगळ्या गोष्टीवर जो पडदा पडेल ना, त्यातून ज्या गोष्टी बाहेर यायच्यात त्या जर नाही आल्या, तर मग महाराष्ट्रातली भोंदूगिरी अजून संपणार नाही. किंवा भोंदूगिरीला खतपाणी घालणारे जे राजकीय नेते आहेत, जे राजकीय पुढारी आहेत, जे मंत्री आहेत, आमदार खासदार आहेत, यांचं जे बिंग आहे ना, ते बिंग बाहेर येणार नाही. केवळ तपास आपण काय म्हणतो, जो एखादा प्रकरणाचा जर तपास चालू असेल, तर तो तपास करण्याचा जो अँगल आहे, हा अँगल चौफेर असला पाहिजे पूर्णपणाने. तर हा चौफेर अँगल सध्याची SIT करते का, हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण SITच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्याच्या प्रॉपर्टीच्या गोष्टी पुढे आल्या, त्यांनी महिलांवर लैंगिक अत्याचार केलेल्या ज्यांनी गुन्हे दाखल केलेत त्या संदर्भातली चर्चा झाली. किती वर्षापासून हा कुठे कुठे गुन्हे करतोय त्याची चर्चा झाली, कुठल्या पतसंस्थेमध्ये काय व्यवहार झाला त्याची चर्चा झाली. पण या गोष्टीची चर्चा होत नाही की त्यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले, आजच्या ताज्या मंत्रिमंडळातले अनेक मंत्री भेटलेले होते. ते का भेटले, त्याचा खुलासा का होत नाही, त्यावर चर्चा का होत नाही, त्याचा शोध घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. का महत्त्वाचं आहे, तर खूप काही या सगळ्या प्रकारातून बऱ्याच गोष्टी बाहेर येण्याची शक्यता आहे. मग उद्धव ठाकरे यांचा पक्ष जेव्हा फुटला, शिवसेना, त्या पक्षाच्या फुटीमध्ये या भोंदूबाबाचा काही हात होता का, किंवा भोंदूबाबाच्या संबंधित असलेल्या लोकांनी अशा पद्धतीची काही काळी जादू वगैरे आपण म्हणतो सातत्याने त्यावर चर्चा होते, हा काही प्रकार होता का, किंवा अजितदादांचा पक्ष फुटला शरद पवारांचा, तेव्हा या भोंदूबाबाची काही या सगळ्या प्रकारामध्ये हात होता का, राज्याच्या निवडणुकांच्या मध्ये काही या सगळ्या भोंदूबाबाची शोमंतरगिरी होती का, या सगळ्या गोष्टीचा खुलासा झाला पाहिजे. आणि मग या भोंदूबाबाकडे एवढी प्रॉपर्टी आली तर ही कशा पद्धतीनं आली, कुठून आली, कोणाच्या मार्फत ती खर्च होते, कोणाकोणाच्या अकाउंटवरती आहे, कशा पद्धतीनं या पैशाचा विनिमय होतोय, याचा सुद्धा शोध आता घेणं आवश्यक आहे. ईडीनं आता गुन्हा दाखल करून घेतलाय, कारवाई करते, पण ईडीचा तपास सुद्धा हा राजकीय स्वरूपाचा तपास असू नये की आपल्या आकांना खुश करण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात तेवढ्याच गोष्टी जर ईडीनं केल्या तर मला वाटतं यातलं सत्य बाहेर येणार नाही. त्यासाठी अशोक खरात आज पोलीस कोठडीमध्ये असले तरी पोलिसांच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर योग्य ट्रीटमेंट केली पाहिजे. त्यांच्या बीपीची ट्रीटमेंट योग्य झाली पाहिजे, शुगरची ट्रीटमेंट योग्य झाली पाहिजे, किंवा त्यांचं पॅरालिसिसचा त्यांना हलका अटॅक येऊन गेला त्यावर ट्रीटमेंट योग्य झाली पाहिजे. त्यांना पूर्णपणे पोलिसांच्याच बंदोबस्तामध्ये आणि पोलिसांच्याच संरक्षणामध्ये त्यांच्यावर पूर्णपणे औषधोपचार झाले पाहिजे, किंवा त्यांना एका मोठ्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून त्यांच्यावर उपचार केले पाहिजे. की काही झालं तरी अशोक खरातला अकाली मृत्यू येणार नाही, त्यांना झटका येणार नाही, त्यांची तब्येत व्यवस्थित राहील, यासाठीची पूर्ण काळजी पोलीस यंत्रणेने घेणं आवश्यक आहे. किंवा अशी जर काळजी घेतली गेली नाही आणि हा आता मेला पाहिजे पोरे, आता जेवढा तपास झाला आहे तेवढा झाला आहे, यापुढचा अधिक तपास आता करायचाच नाही, किंवा काही महत्त्वाच्या आतल्या गोष्टी आहेत गंभीर त्या बाहेर यायलाच नकोत, मेला तरी काही हरकत नाही, अशा पद्धतीचं जर दुर्लक्ष केलं गेलं आणि अशोक खरात जर मेला तर हे प्रकरण पूर्णपणे संपून जाईल, यातून काहीही निष्पन्न होणार नाही. यातून खरं काय आहे ते महाराष्ट्राच्या समोर कधीच येणार नाही. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत, आपल्या पोलिसांना खास सूचना द्याव्यात की अशोक खरातला जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना व्यवस्थितपणाने केल्या पाहिजेत. तो गुन्हेगार आहे, तो मेला काय, राहिला काय, अशा प्रकारची जर आपण भूमिका घेतली आणि तो मेला तर फार मोठं नुकसान होईल. नुकसान हे होईल की खऱ्या गोष्टी पुढे तपासामध्ये येणार नाहीत, आणि खऱ्या गोष्टी पुढे येण्यासाठी अशोक खरातचं जिवंत राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अनेक जण बोलत असतात की त्याला मारून टाकलं पाहिजे, त्याला संपवून टाका, विषय संपेल वगैरे, असं नाही. त्याला जिवंत ठेवणं फार महत्त्वाचं आहे. तो जर जिवंत राहिला तर राज्याच्या सत्तेमध्ये असलेले अनेक महत्त्वाचे नेते आणि त्यांचे जे कारनामे आहेत
ते भविष्यामध्ये बाहेर येतील. आज इतकंच. अशाच महत्त्वाच्या विषयावर रोखठोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.